जिंदगी मिल गई मुझे, जिंदगी मिल गई मुझे। हार की जब गई काना के दर पे हर खुशी मिल गई मुझे, जिंदगी मिल गई मुझे, जिंदगी मिल गई मुझे। शाम के द्वार पे हर के जब गई काना के द्वार पे हर खुशी मिल गई मुझे, जिंदगी मिल गई मुझे, जिंदगी मिल गई तेरे राहों में काना जब चलने लगे, लड़खड़ाते कदम हम संभलने लगे। तेरे राहों पे जब काना चलने लगे, अब अंधेरों का डर ना सताए मुझे, जिंदगी मिल गई मुझे, जिंदगी मिल गई मुझे, जिंदगी मिल गई है मुझे। तूने टूटने दिया, तुमने रोकिया ना झुकने दिया, मेरे विश्वास को का तुमने टूटने दिया, तुमने गैरों के आगे का झुकने दिया। तेरी चोट पे काना मेरे आंसू गिरे, ताजगी मिल गई मुझे, जिंदगी मिल गई है मुझे, जिंदगी मिल गई है मुझे। मेरी हर सांस पर नाम तेरा रहे, तुमसे इस भक्त का सतना कहे, ना हो तेरे चरणों से दूर का बंदगी मिल गई मुझे, जिंदगी मिल गई मुझे, जिंदगी मिल गई मुझे। हार के प्रति शाम के द्वार पे हर खुशी
मिल गई मुझे, जिंदगी मिल गई मुझे, जिंदगी मिल गई मुझे, जिंदगी मिल गई मुझे। वा वा, छान. महाराजजींकरता एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवा. सरस्वतीची कृपा झाल्याशिवाय कंठामध्ये मधुरता प्राप्त होत नाही बरं का. ही साधना करण्याकरता कितीतरी वर्ष आपल्या आयुष्याच्या साधनेमध्ये खर्च करावा लागता. तेव्हा कुठं लक्ष्मी ती सरस्वती कोणाच्या हातामध्ये प्रगट होते तर कोणाच्या कंठामध्ये प्रगट होते. म्हणून आमच्या मंडळीच्या काहीच्या हातामध्ये आहे ती सरस्वती तर काहींच्या कंठामध्ये त्या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर गीत भगवान कृष्ण परमात्मा चरणावरती ज्या गोपिकेंचं निश्चिम प्रेम होतं, गोपिकेचा निश्चिम भाव होता, तो भाव त्या ठिकाणी प्रगट केलेला आहे. मला सांगायचा मुद्दा एवढा आहे, जेव्हा पार्वती माता निघताय तेवढा ही मैनावती पर्वतराजेची पत्नी या पार्वतीला पातिव्रत्य धर्माचा उपदेश करता आणि पार्वती मातेचा विदाई होते आणि पार्वती माता कैलास पर्वतावरती भगवान शिवजीच्या समवेत येतात. खुशी खुशी कर दो विदा, खुशी खुशी कर दो विदा, पार्वती बेटी राजे करेगी कैलाश का राजा मेरा, हो कैलाश का राजा मेरा, हमारी बेटी राजे करेगी. गलियों गलियों धूम मची है, गलियों गलियों धूम मची है, काने काने डोली सजी है, काने काने डोली सजी है. डोली में बैठेगा जिया, डोली में बैठेगा जिया, हमारी बेटी राज करेगी. खुशी खुशी कर दो विदा, मेरी बेटी राज करेगी. टाळी वाजवा. जिस घर जाए स्वर्ग बना दे, जिस घर जाए स्वर्ग बना दे, दोनों कुल की लाज निभा दे. जिस घर जाए स्वर्ग बना दे, दोनों कुल की लाज निभा दे. मेरे बाबूजी देंगे दुआ, मेरे बाबूजी देंगे दुआ, हमारी बेटी राज करेगी. महलों का राजा मिला, महलों का राजा मिला, तेरा ने बेटी राज करेगी. बेटी तो है धन पराया, बेटी तो है धन पराया, पास पानी कोई न पाया, पास पानी कोई न पाया. भारिया भारिया करना जिया, भारिया करना जिया, ये रानी बेटी
शिवजी नवरदेव बनून आले होते तेव्हा मैनेच्या मनामध्ये विचार होतात ना, असा कैलासामध्ये राहणारा, स्मशानामध्ये राहणारा, अमंगल वेश परिधान करणारा असा जावाई नको. तेव्हा ही मैना आपल्या मुखातले शब्द जेव्हा विदाई होते आणि जेव्हा नांदण्या करता निघते तेव्हा आपल्या आईवडिलाच्या सोबत प्रगट करते, मिलाप करत असताना, आई बाबा माझी तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही, मी तुमची मुलगी आहे आणि मुलगी तुमचं नाव त्या ठिकाणी कमी करणार नाही तर तुमचं नाव त्या ठिकाणी वाढवल्याशिवाय राहणार नाही, असं या गीतामध्ये वर्णन आहे. मुलगा जर जन्माला आला तो एकाच कुळाचं सार्थक करू शकते, पण कन्या जर महाराज त्या ठिकाणी भाग्यवान जन्माला आली तर ते दोन्ही कुळाचा त्या ठिकाणी काय करते, उद्धार त्या ठिकाणी करते. बाबा मी जशी तुमच्या कुळाचं नाव लौकिक केलं तशी त्याही कुळाचा नाव लौकिक केल्याशिवाय राहणार नाही. पण ऐका ना बाबा, प्रत्येक मुलीच्या आईच्या अंतःकरणामध्ये प्रेम असते का मला ज्या घरात जायचं त्या घरामध्ये सासू सासऱ्याचा त्रास नसला पाहिजे, पतीन आम्ही दोघच जण घरात राहिले पाहिजे. ते प्रेम जर कोणाच्या भाग्यामध्ये असेल तर त्या महिलामध्ये राहण्याकरता, त्या कैलासाची राणी होण्याकरता मला सौभाग्य झालं. आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त आमच्या घरामध्ये कोणीच नाही, कारण सासू सासरेच नाहीत ना, घरामध्ये त्रास कोणाचा होणार. पण बाबा ऐका, तुमचं प्रेम, तुमची कीर्ती, तुमचा नाम लौकिक मी त्या ठिकाणी प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महिलो का राजा मिला माझ्या जीवनामध्ये, आणि आता तुमची मुलगी तिथं काय करणार आहे, राज करणार आहे. तुमचंही नाव लौकिक होणार, दुसऱ्या कुळाचंही नाव लौकिक करणार. जगद्गुरु तुकोबराय म्हणता, कन्यादानाचं सौभाग्य, कन्यादानाचं सौभाग्य या जगतामध्ये प्रत्येक माता पित्याच्या पदरी प्राप्त पडत नाही. कन्यादानाचं सौभाग्य प्रत्येक माता पित्याच्या पदरी पडत नाही. पण ज्या माता पित्याने कन्यादानाचं सौभाग्य प्राप्त केलं त्याला इतर परमार्थ करायची गरज नाही. पृथ्वीदानाचं पुण्य त्याच्या पदरामध्ये कन्यादानाने त्या ठिकाणी मिळते. जगद्गुरु तुकोबरायचं प्रमाण आहे, सालंकृत कन्यादान पृथ्वीदाना समान. कन्यादान करत असताना आपल्या ऐपतीप्रमाणे, माझा पुन्हा शब्द आहे का, कन्यादान करत असताना फक्त कन्यादान करू नये तर त्याच्यासोबत सुवर्ण सुद्धा काय करावं, दान करावं. सालंकृत कन्यादान, सोन्याच्या संवेद जे कन्यादान केल्या जाते ते पृथ्वीदाना समान पुण्य मिळते. मग सोनं किती द्यावं त्याची गणना नाही बरं का. आपली जेवढी संपत्ती असेल, आपली जेवढी प्रॉपर्टी असेल किंवा आपल्याकडे जेवढी संपत्ती आहे त्याचा विचार करून माणसांनी त्या ठिकाणी दान द्यावं आणि तशी कन्या त्या ठिकाणी दान स्वरूपामध्ये द्यावं. त्या व्यक्तीला, त्या मुलीच्या माता पित्याला कन्यादानाच्या बरोबर पृथ्वीदानाचं पुण्य सुद्धा त्यांच्या पदरामध्ये पडते. म्हणून त्या ठिकाणी शिव पार्वती विवाह संपन्न झाला. राहण्याकरता कैलासामध्ये गेले आणि कैलासामध्ये राहत असताना, आनंदाने विहार करत असताना, दोघांचं त्या ठिकाणी विहार चालू आहे. मागील जन्मातल्या जी सती रूपामध्ये होती तिच्या प्रत्येक स्थानावरती घडलेल्या आठवणी त्या ठिकाणी देता. आता जे पोरं लग्नाच्या अगोदर भेटले तर म्हणतात ना आपण इथे गेलतो, तशा आठवणी देतात बरं का. त्या सती मातेला मागील जन्मातलं स्मरण त्या ठिकाणी करून देता. सती मागील जन्मामध्ये ती सती रूपामध्ये जी होती, इथं ही घटना घडली. आता पार्वतीला सांगताय, पार्वतीला सांगत असताना, विहार करत असताना देवदेवता विचार करता, एक तारकासूर नावाचा दैत्य आहे आणि त्या तारकासूर नावाच्या दैत्याने शाप आहे का जो मुलगा भगवान शिवजीच्या पोटी जन्माला येईल त्याच्या हातून याचा काय होणार आहे, मृत्यू होणार आहे. आणि या तारकासुराने त्या ठिकाणी उन्मत्तपणा चालू केला. साधू संतांची निंदा केली, ब्राह्मणाचा छळ करायला सुरुवात केली. नोहे नोहे स्वर्गलोकीचा राजा इंद्र याला सुद्धा महाराज त्रस्त करून सोडलं. स्वर्गातले देवदेवता सुद्धा त्या तारकासुराला त्रस्त झाले आणि देवदेवता म्हणता, या उन्मत्त झालेल्या तारकासुराला कोण मारणार. तेवढ्यामध्ये त्याला जो शाप प्राप्त होता की बाबा याचा मृत्यू हा जगातल्या कोणत्याच देवाकडून होणार नाही, याचा मृत्यू हा फक्त भगवान शिवजीच्या मुलाच्या हातून त्या ठिकाणी होणार असं सांगितलं जाते. त्याचा मृत्यू घडण्याकरता स्वर्गलोकातल्या अनेक देवता गेल्या. ब्रह्म, विष्णू, महेश, चंद्र सर्व देवदेवता गेले. साक्षात स्वतः भगवान विष्णू सुद्धा त्या ठिकाणी गेले आणि विष्णू परमात्म्याला सुद्धा महाराज हरावं लागलंय. तारकासूर एवढा बलवान होता. विष्णू परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी हरल्या गेले आणि विष्णू परमात्मा जसे हरल्या गेले
तसे महाराज भगवान शिवजीकडे जाता आणि शिवजीकडे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज बोलायला सुरुवात करता, शिवजी आता तुम्ही एक काम करा, पार्वतीला सती रूपातल्या आठवणी दिल्यापेक्षा पार्वती तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर काय कार्य करायचे आहे त्या गोष्टीला उजाळा द्या. ब्रह्मादी देव जाता आणि सांगता, तारकासूर उन्मत्त झाला आणि जोपर्यंत तुमच्या पोटी पुत्र संतती प्राप्त होणार नाही तोपर्यंत तारकासूर मारला जाणार नाही. मग तारकासूर मारण्याकरता तुमच्या पोटी बालक जन्माला आला पाहिजे. मग बालक जन्माला येण्याकरता एक कार्य त्या ठिकाणी देवादिकांच्या द्वारा घडते. भगवान शिवजीला सांगितले जाते, भगवान शिवजीच्या वीर्याचं पतन होते, वीर्य जमिनीवरती पडल्या जाते, जमिनीकडून धारण केल्या जात नाही. कोण धारण करावं? अग्निदेवतेला बोलवलं जाते, अग्निदेवतेकडून सुद्धा धारण केल्या जात नाही. तेवढ्यामध्ये पार्वती माता येते, क्रोधायमान होते, अग्निदेवतेला शाप द्यायला सुरुवात करते. अग्निदेवता वीर्याचा त्याग करायचा, पण कुठं करायचा? उंच डोंगरावरती जाते, एका कळीवर त्या ठिकाणी टाकून देते. जिथून गंगा उगम झाली त्या गंगेमध्ये ते वीर्य वाहत वाहत येते आणि ज्या ठिकाणी महाराज 6 कृतिका गंगेमध्ये स्नान करत होते त्यांच्या अंगामध्ये ते त्या ठिकाणी प्रवेश करता. अंगामध्ये प्रवेश त्या ठिकाणी घडला. 6 स्त्रिया गर्भवती झाल्या. त्या 6 स्त्रिया नाही तर कृतिका होत्या. 6 कृतिकेचं वर्णन येतं ना, त्या 6 कृतिकांनी स्नान केलं म्हणून त्यांच्या उदरामध्ये 6 बालक त्या ठिकाणी ब्रह्मगोळामध्ये वाढत राहिले. ते 6 ऋषीच्या पत्न्या होत्या. स्नाना करता गेल्या तेव्हा गर्भवती नव्हत्या, पण स्नान करून आल्यानंतर त्या गर्भवती जाणू लागल्या. पतिदेवांनी सांगितलं, हा गर्भ आमचा नाही आणि गर्भ जर आमचा नसेल तर तो गर्भ स्वीकारण्याकरता आम्ही तयार नाही, त्या गर्भाचा त्याग करून या. म्हणून गंगा स्नानाच्या जवळ आले आणि त्या गंगेला विनंती केली. त्या कृतिकांकडे तप होतं, तपाचं बल होतं, तपाचं सामर्थ्य होतं. म्हणून त्यांनी सांगितलं, देवा जो गर्भ आम्हाला प्राप्त झाला तो गर्भ आमचा नाही. पतिदेव त्याग करण्याकरता सांगताय आणि पतिदेवाने जर स्वीकार केला नाही तर आम्हाला लोक वाईट दृष्टीने पाहतील. आमचा गर्भ नाही, पतिदेवाचा नाही, आला कुठून सांगता येत नाही, पण आमच्याकडे तपोबोल आहे, ज्याचा गर्भ आहे त्यांनी त्या ठिकाणी प्राप्त करावा. म्हणून 6 कृतिकांनी तपोबलावरती आतमधला हृदय असणारा गर्भ बाहेर काढला आणि एका गवतावरती टाकला. 6 असणारे गर्भ, एक त्याचा गोळा तयार झाला आणि तो गोळा म्हणजे कोण आहे? कार्तिक स्वामीचा त्या ठिकाणी जन्म झाला असं शिवपुराणामध्ये सांगितल्या जाते. कथा पुन्हा ऐका वाटलं तर. कार्तिक स्वामीचा जन्म शिवपुराणामध्ये वेगळ्या पद्धतीने येते, गणेश पुराणामध्ये वेगळ्या पद्धतीने येते, पण शिवपुराण आहे म्हणून आपल्याला शिवपुराण ग्रंथ आधार त्या ठिकाणी घ्यायचा आहे. भगवान शिवजीच्या वीर्याचं पतन पृथ्वीवर झालं. पृथ्वीवरचं धारण अग्नीने केलं. अग्नीपासून उंच डोंगराच्या कडेवरती गेलं, तिथून वाहत गंगेपर्यंत आला आणि गंगा स्नानाच्या द्वारा कृतिकेच्या उदरापर्यंत गेला आणि कृतिकेच्या उदरातून जे ब्रह्मगोळ बाहेर पडलं त्याचं नाव कार्तिक स्वामी त्या ठिकाणी आहे. कार्तिकेयाचा जन्म झाला. पार्वतीला महाराज दुःख होऊ लागलं, माझ्या उदरी बालक जन्माला येणारा, पण तो बालक आहे कुठं? भगवान शिवजीला याचना करण्याकरता सांगितले. शिवजींनी गण पाठवले, दूत पाठवले, शोध घेण्याकरता पाठवले, पण कृतिकांनी टाकलेला बर्फ गोळा एका ऋषीला त्या ठिकाणी दिसला. सप्तर्षीपैकी एक वशिष्ठ ऋषी ज्याची पत्नी आहे अरुंधती, त्यांच्या दृष्टीला पडला. त्यांनी भगवान शिवजीला त्या ठिकाणी सांगितलं. पार्वतीच्या समवेत भगवान शिवजी त्या ठिकाणी येतात आणि आपला असणारा मुलगा त्या ठिकाणी प्राप्त करण्याकरता जाताय. पण पार्वती जेव्हा म्हणते हा मुलगा माझा आहे, तेव्हा महाराज तिथं 6 लोक आले आणि ते म्हणायला लागले, पार्वती हा कार्तिकीय मुलगा फक्त तुमचा एकट्याचा आहे असं नाही, हा मुलगा आमचा सुद्धा आहे. कारण भगवान शिवजीच्या वीर्य पहिल्यांदा पृथ्वीवर पडलं. पृथ्वी माता म्हणते मुलगा माझा आहे. ज्या अग्नीने धारण केला ती अग्निदेवता म्हणते कार्तिकीय मुलगा माझा आहे. ज्या कळेवरती धारण केला ती कळा म्हणते माझा आहे. ज्या गंगेने धारण केला ती गंगा म्हणते माझा आहे. आणि ज्या 6 कृतिकांनी आपल्या उदरामध्ये धारण केला त्या 6 कृतिका सुद्धा म्हणता आमचा मुलगा आहे. आणि पार्वती म्हणते पती माझा आहे, तर मुलगा माझा त्या ठिकाणी आहे. म्हणून कार्तिकाचा असा अंगाने जन्म त्या ठिकाणी झाला. कार्तिक स्वामी अतिशय बलवान होते, अतिशय बुद्धिवान होते. जसे कार्तिक स्वामी मोठे झाले तशी पार्वतीने त्यांच्यावरती कृपा केली.
कारण जगतामध्ये सगळ्यात मोठी शक्ती जर कोणाकडे असेल तर ते स्त्रीमध्ये आहे आणि जगदंबा स्वरूप ही पार्वती असल्यामुळे पार्वतीने आपल्या अंगातली शक्ती त्या ठिकाणी कार्तिकाकडे प्रगट केली। भगवान शिवजीने आपल्या गणाला बोलवलं आणि युद्धाचं सामर्थ्य त्यांना त्या ठिकाणी दिलं। आपल्या अंगातलं बल त्या ठिकाणी शिवजींनी कार्तिकेला पदार्पण केलं आणि कार्तिक स्वामीला सांगायला सुरुवात केली, बाबा तुझा जो जन्म आहे हा जन्म का घडला, तर याला महत्वाचं कारण असं आहे, या जगतामध्ये एक तारकासूर नावाचा दैत्य उन्मत्त झाला आणि जोपर्यंत तुझा जन्म होत नव्हता तोपर्यंत तारकासूर कोणाकोण मारला जात नव्हता, म्हणून तारकासुराला त्या ठिकाणी मारण्याकरता तुला त्या ठिकाणी जायचं आहे। अशी एक कथा अजून ऐका बरं का। याच कथेमधली कथा सांगतो। या कथेमधली कथा, कदाचित ही कथा आपण कधी ऐकेल असेल नकेल, आपण सगळ्या ब्रह्म इंद्र चंद्र कोणत्याही देवतेची कथा बघा, कोणत्याच देवाचा पासून त्या देवपत्न्यापासून त्यांच्या उदरी एकही बालक जन्माला आलेलं नाही। जसं आपल्याकडे बालक जन्माला येतात मातेच्या उदरातून जन्माला येतात, तसं संपूर्ण पुराण तुम्ही बघा, एकही देवपुत्र त्याच्या मातेच्या उदरातून जन्माला आला नाही। याला कथा काय कारण असेल तर ही आजची कथा आहे। या कथेमध्ये असं वर्णन सांगितले जाते, ज्या वेळेला भगवान शिवजीच्या वीर्याचं पतन झालं आणि महाराज पार्वती मातेला कळालं, तेव्हा ही पार्वती माता ज्या अग्नीने धारण केलं होतं त्या अग्नीच्या जवळ जाते आणि त्या अग्नीला शाप द्यायला सुरुवात करते, पती माझा वीर्य धारण का केलं। त्यावेळेला महाराज ती सौभाग्यवती अग्निदेवता पार्वती माता तिला शाप द्यायला सुरुवात करते की बाबा तुम्ही देवता लोकांनी तारकासुराला मारण्याकरता हे माझ्या पतीच्या सोबत कपट केलं, म्हणून माझ्या उदरी जन्माला येणारा बालक या जमिनीवरती पाडला, अग्नीवरती धारण करावा लागला, म्हणून पार्वतीच्या पोटी जर बालक जन्माला आला नाही तर मी स्वर्ग लोकातल्या सगळ्या देवतेला शाप देते, तुमच्या देवपत्नीच्या उदरातून सुद्धा एकाही बालकाचा जन्म होणार नाही। म्हणून तुम्ही इंद्रदेव पा, चंद्रदेव पा, विष्णू परमात्मा पा, शिवजी पा, भगवान ब्रह्मदेव पा, एकाही त्या देवाच्या पत्नीच्या उदरून एकही बालकाचा जन्म त्या ठिकाणी झालेला नाही। अशा गूढ कथा सांगता तारकासुराला मारण्याकरता कार्तिकेय स्वामीला पाठवता। तारकासुर सुद्धा बलवान होता, बल अधिक होतं, म्हणून त्यांनी महाराज आपल्या बलाने विष्णूला हरवलं होतं। पण भगवान परमात्म्याच्या स्वरूपापासून जो कार्तिकेय प्रगट झाला त्या कार्तिकेयाचं तारकासुराचं युद्ध चालू होते, घनघोर युद्ध बनते। भगवान शिवजी या तारकासुराला मारण्याकरता कार्तिकेयला आपल्या हातावरती घेता, कार्तिकेयावरती सारूच येणारा जो तारकासुर होता त्या तारकासुराचा आणि कार्तिक स्वामीचं युद्ध चालू होतंय आणि युद्धामध्ये कार्तिक स्वामीला हातावरती घेतलं, त्याच्यावरती वार करण्याकरता सांगितला आणि कार्तिक स्वामीच्या वारापासून युद्धाच्या द्वारा तो तारकासूर नावाचा दैत्य त्या ठिकाणी मरण पावतो। तारकासूर मरण पावला याचा आनंद देवादिकांना झाला, कारण देवलोकीचं राज्य त्या ठिकाणी नष्ट होणार होतं, मग ज्याने मारला त्याचा उदो उदो होणारच ना, म्हणून सर्व लोकांनी कार्तिक स्वामीचा त्या ठिकाणी उदो उदो जय जयकार करायला सुरुवात केली। पण असं म्हणता आपण जर आपलं घर बांधलं तर आपल्याला आनंद होते, पण गावातल्या सगळ्याला आनंद होईल असं काही। आपल्याकडे एक उदाहरण सांगितलेलं दृष्टांत, एका माणसाचं पोट दुखत होतं म्हणे, डॉक्टरकडे गेला, सगळ्या औषधी घेतल्या, घरगुती उपाय केले, पण त्याचं पोट दुखणं बंद झालं नाही। मग डॉक्टर म्हणे तुमचं पोट कधीपासून दुखते, म्हणे शेजाऱ्यानं डबल मजला चढवला तेव्हापासून। म्हणजे आपलं घर बांधल्याने प्रत्येकाला सुख मिळेल असं नाही, तसा कार्तिक स्वामीचा विजय प्राप्त झाला, तारकासूर कोणाकोणच मारला जात नव्हता, म्हणून महाराज सगळ्यांना आनंद झाला। पण स्वर्ग लोकाचा राजा इंद्र याला दुःख झालं बरं का, तो म्हणते तारकासूर मारला गेला, कार्तिकाने मारला, मग कदाचित आनंदाच्या भरामध्ये जर या देवलोकांनी म्हटलं का इंद्रही त्याच्या पुढे हरला होता, मग आता स्वर्ग लोकाचं राज्य कोणाला द्या, कार्तिकेयाला द्या। मग कार्तिकेयाला जर स्वर्ग लोकाचं राज्य मिळालं तर इंद्र म्हणते मी जायचं कुठं, म्हणून कपट करून कार्तिक स्वामीचा द्वेष करायला सुरुवात केली। पण कार्तिक स्वामी म्हणता बाबा मला राज्य कोणाचंही नको, मी माझ्या आई वडिलाच्या जवळही राहणार नाही, तर तुमच्या जवळ राहण्याचा मुक्काम तरी कुठं आहे। म्हणून कार्तिक स्वामी तारकासुराला मारण्याकरता अवतार धारण केला
तारकासुराचा वध केला आणि त्या ठिकाणी क्रोध निर्माण झालेला होता तो शांत करण्याकरता पार्वती माता म्हणते, कार्तिका बाळा तुला आता एका ठिकाणी जावं लागेल. माता कुठं जावं लागेल? तेव्हा कार्तिक स्वामीला पार्वती माता क्रोध अंतःकरणातला शांत करण्याकरता एक शैल्य नावाचा पर्वत आहे, जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग ज्या पर्वतावरती आहे श्रीशैल्य नावाचा पर्वत आहे. आणि ज्या ठिकाणी भगवान शिवजीचं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे ज्याचं नाव आहे मल्लिकार्जुन, जे दक्षिण भारतामध्ये त्या ठिकाणी आहे. त्या मल्लिकार्जुनाचा जो भाग आहे त्याला जो पर्वत आहे चारी बाजूने त्याला श्रीशैल्यम नावाचा पर्वत म्हणतात. त्या पर्वतावरती साधना करण्याकरता पाठवून देतात आणि कार्तिकेय स्वामी गेल्याच्या नंतर भगवान शिवजी आणि पार्वती माता एकांतामध्ये असतात. दोघांचा संवाद आहे आणि त्या संवादाच्या द्वारा त्यांच्या पोटी एक भगवत भक्त बालक जन्माला येते. का ज्या बालकाची कथा मला असं वाटते प्रत्येकाला माहिती आहे. त्या बालकाचं पूजन प्रत्येकाच्या घरामध्ये घडते. असं या मंडपामध्ये एकही नसेल का त्यांच्या पोटी जे बालक जन्माला येते त्या बालकाचं नाव माहिती नसेल. असे बालक म्हणजे कोण आहे? भगवान गणेश, गणपती बाप्पा. त्या गणपतीच्या अवताराची सुंदर कथा आपल्याला पाहिजे आहे. 1-2 मिनिटं संकीर्तन भजन घेऊ आणि तदनंतर गणपतीच्या अवताराची कथा बघू. जय शिव शंकर जय गंगाधर करुणाकर करतात हरे. जय शिव शंकर जय गंगाधर जय शिव शंकर जय गंगाधर करुणाकर करतात हरे. जय शिव शंकर जय गंगाधर. जय रामेश्वर जय नागेश्वर वैद्यनाथ केदार हरे. मल्लिकार्जुन सोमनाथ जय महाकाल ओंकार हरे. जय त्र्यंबकेश्वर जय भुवनेश्वर भीमेश्वर काशीपति श्री विश्वनाथ जय मंगलमय हरे. नीलकंठ जय भूतनाथ जय मृत्युंजय अविकार हरे.
शिव शंकर जय गंगाधर शंभो भोलानाथ गोपाल दयानी अवधरानी शिव योगी निमिष मात्र में देते हैं नानिधि मनमानी शिव योगी सरल हृदय अति करुणा सागर अखत कहानी शिव योगी अचेतन जन मन जन पर शिव परमोदार हरे पार्वती पति हर हर शिव पाहि पाहि दातार हरे जय शिव शंकर जय करुणाकर जय गंगाधर करचर हरे जय शिव करुणाकर करतार जय शिव शंकर जय गंगाधर जय करुणाकर करचर जय शिव शंकर शिव शंकर पार्वती हर महादेव श्री संत लक्ष्मणगिरी महाराज की जय। अशा प्रकारे भगवान शिवजी आणि पार्वती माता यांच्याद्वारा कार्तिकेय स्वामीचा अवतार झाला, कार्तिक स्वामीचा जन्म त्या ठिकाणी झाला अशी कथा शिवपुराणामध्ये वर्णन केल्या जाते। आता भगवान शिवजी आणि पार्वती माता यांना दोन पुत्राची आख्यायिका आपल्याला पाहण्याकरता मिळते। पहिला मुलगा आहे ज्याचं नाव आहे कार्तिकेय। हा कार्तिकेयचं जे वाहन आहे ते मोर, हे मोर साक्षात भगवान विष्णू परमात्म्याने दिलेलं वाहन आहे। ज्या तारकासूर नावाच्या दैत्याला मारलं ना, त्या तारकासुराला मारण्याकरता गेलेले अनेक देवदेवता त्याने हरवले, पण विष्णू परमात्मा म्हणता बाबा ज्या तारकासुराने मला सुद्धा हरवण्याचा प्रयत्न केला, त्या तारकासुराला जर तू मारलं असेल तर तुला काहीतरी भेट दिली पाहिजे, म्हणून त्या कार्तिकेय स्वामी करता मोर वाहन त्या ठिकाणी भेट दिलेला आहे। म्हणून त्यांचा पहिला मुलगा आहे कार्तिकेय आणि दुसरा मुलगा आहे भगवान गणेश, भगवान गणपती। माता भगवान गणेशाची जन्माची कथा कशी आहे तर याकरता एक संवाद असा सांगितला जातोय। तारकासुराला मारल्याच्या नंतर अनेक काही दैत्यांना मारायचं आहे आणि कार्तिक स्वामीच्या अंतःकरणामध्ये क्रोध निर्माण झाला, तो शांत करण्याकरता आणि दक्षिण दिशेला उन्मत्त झालेला अनेक दैत्याचा संहार करण्याकरता श्रीशैल्य नावाच्या पर्वतावरती भगवान शिवजी आणि स्वतः पार्वती माता कार्तिक स्वामीला त्या ठिकाणी पाठवून दिला आणि पाठवल्याच्या नंतर शेवटी आई आहे,
आईला जर आपला मुलगा मला दृष्टीला तासभर दिसला नाही तर आई आपल्या पोराला गावभर पाहण्याकरता फिरते, माझा मुलगा गेला कुठं, माझा मुलगा गेला कुठं. मुलगा तासभर दिसला नाही, ताईला चिंता वाटते. आता कार्तिकेय स्वामीला जाऊन 6 महिने झाले, 1 वर्ष झाले, मुलगा दृष्टीला पडत नाही. मग आईच्या अंतःकरणामध्ये मुलाविषयीचा प्रेम भाव निर्माण होणं, मुलाविषयीचा वात्सल्य भाव निर्माण होणं हा स्वभावत आहे महाराज. आईच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव निर्माण झाला. म्हणून एक दिवसचा प्रसंग असा घडला. भगवान शिवजी पार्वती माता एकांतामध्ये आपल्या सखी पार्वतीच्या सेवा करणाऱ्या 2 दासी आहे. एकीचं नाव आहे जया आणि दुसरीचं नाव आहे विजया. जया आणि विजया जसे भगवान विष्णू परमात्म्याचे द्वारपाल जय विजय आहेत ना, तसा पार्वतीच्या सेवा करणाऱ्या 2 दासी जया आणि विजया त्यांनी पार्वतीची सेवा करत असताना एकांतामध्ये असताना भगवान शिवजी अचानक त्यांच्या दरबारामध्ये प्रगट होता आणि जया विजया आणि पार्वतीला थोडी लज्जा निर्माण होते. अचानक भगवान शिवजी आले कसे, म्हणून भगवान शिवजी नसताना एकांतामध्ये पार्वतीला जया आणि विजयाने पाहिलं आणि जया आणि विजया पार्वतीला बोलायला सुरुवात करते, देवी आमची अशी इच्छा आहे, आम्ही तुमची काया वाचा मनाने चरणाची सेवा करत असताना एकांतामध्ये घरामध्ये कोणी नाही, पाहून आम्ही निवांत तुमच्या रूम मध्ये असताना अचानक भगवान शिवजी येतात आणि आम्हाला अंतःकरणामध्ये स्त्री धर्मानुसार स्त्री स्वभावानुसार लज्जा अंतःकरणामध्ये धारण होते, आमच्याच होते नाही, आम्ही इथं आहे म्हणून तुमच्याही अंतःकरणामध्ये लज्जा भाव त्या ठिकाणी निर्माण होतो. आमची अशी इच्छा आहे, असा एखादा द्वारपाल दारामध्ये उभा करा का जो कोणालाही आतमध्ये पाठवणार नाही, जेणेकरून तुमच्यापर्यंत यायचं असेल तर त्याची आज्ञा घेतल्याशिवाय किंवा त्याचा निरोप आल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये प्रवेश करता येणार नाही. अशी देवता त्या ठिकाणी एखादा मुलगा प्रगट करा. पार्वतीच्या मनामध्ये विचारच होता, माझा मुलगा कार्तिकेय निघून गेला, एखादा मुलगा पाहिजे, एखादा मुलगा पाहिजे. पण पार्वतीने त्यांची गोष्ट एवढी मनावर घेतली नाही. पण ज्या दिवशी अचानक भगवान शिवजी त्यांच्या खोलीमध्ये आले आणि लज्जा भाव निर्माण झाला, त्या दिवशी ही पार्वती माता म्हणते, जया आणि विजया जे बोलते ते अतिशय योग्य आहे. एखादा जर द्वारपाल असेल, नगरीच्या बाहेर कैलासाच्या बाहेर शिवगण तैनात आहे, शिवगण तैनात आहे, म्हणून नगरीमध्ये कैलासात कोणालाही प्रवेश करता येत नाही. पण कैलासात कोणाला प्रवेश करता येत नाही, पण माझ्या शिबियानामध्ये माझ्या कमरेमध्ये तर कोणालाही येता येते ना. भगवान शिवजी असं दैवत आहे महाराज, कोणी या कधी या कोणत्याही काळाला या, भगवान शिवजी आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक गावच्या मंदिराला पुरातन पासून गावामध्ये मंदिर आहे, पण भगवान शिवजीचे मंदिर गावाच्या बाहेर आहे. तुम्ही शिवरात्रीची कथा आहे का, शिव महापुराणाच्या कथा आहे का, सगळे शिव मंदिर गावाच्या बाहेर आहे आणि एकांतामध्ये आहे, पुरातन त्या ठिकाणी आहे, जिथं महाराज शिवलिंग स्थापन कोणाला काहीच पत्ता लागला नाही. जसे आपल्या गावातली मूर्ती कोणाच्या द्वारा आली, कशी आली काही माहिती आहे का, तसे भगवान शिवजीचे स्वरूप महाराज आपल्याला पाहण्याकरता मिळत आहे. म्हणून एक दिवस जया आणि विजयाचं बोलणं ऐकून भगवान शिवजी आले असताना लज्जा अंतःकरणामध्ये धारण केल्यामुळे पार्वती माता मंगल स्नान करण्याकरता जात असताना मी आतमध्ये जाते, शिवगण शिवदूत हे बाहेर दारावरती आहे, पण माझ्या खोलीमध्ये मात्र कोणीही येऊ शकते. मग आतमध्ये कोणी येऊ नये, कोणी आलं तर त्याला अडवल्या गेलं पाहिजे. कारण जय विजया ह्या स्त्रिया आहेत ना, स्त्रियाच्या द्वारा पुरुषाला थांबवणं शक्य नाही, कारण बल त्यांच्या अंगामध्ये अधिक त्या ठिकाणी आहे. मग एखादा पुरुष आपण निर्माण केला पाहिजे. मग माझ्या अंतःकरणामध्ये मुलाविषयी प्रेम भाव आहे, मुलाविषयीचा वात्सल्य भाव आहे आणि तेच वात्सल्य भाव प्रगट करण्याकरता स्नानाकरता गेलेल्या पार्वती माता आपल्या अंगावरला मळ घेता आणि त्या मळाच्या द्वारा एका पुत्राला त्या ठिकाणी जन्म घालता. आपल्या उदरापासून नाही बरं का, मी जी कथा सांगितली ना, एकाही देवाचा मुलगा आजपर्यंत उदरातून जन्माला आला नाही, ही कथा आपल्याला पाहण्याकरता मिळते. म्हणून कार्तिकेय स्वामीचा जन्म 6 गुळापासून तयार झाला, तसा आपल्या मळापासून भगवान गणेशाचा जन्म त्या ठिकाणी होतो. कोणी म्हणेल महाराज पार्वती मातेच्या अंगावरल्या मळापासून गणपती तयार झाले, मग या पार्वतीच्या अंगावर मळ होता तरी किती, शंका निर्माण येईल ना. त्याचं गणित असं आहे, अंगावर असणारा मळ हा फक्त स्वभावता घेतला
आणि एका मातीच्या द्वारा मिश्रित करून गणपतीला तयार केलं, दारावरती ठेवलं आणि लहानसं मनमोहक साजेसं असं एवढं सुंदर दिव्य बालक त्या ठिकाणी जन्माला आला का पार्वतीला जो कार्तिक निघून गेला होता त्या कार्तिकाचं दुःख वाटलं नाही, पण आता एक बालक त्या ठिकाणी जन्माला आला, त्या मुलाचा आनंद तिच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी वाटू लागला. बनवलेले का झोके घेऊन या. भगवान गणपतीचा जन्म त्या ठिकाणी झाला. भगवान गणेशाला त्या ठिकाणी पार्वती मातेने आपल्या स्वरूपापासून धारण केलं आणि पार्वती माता मंगल स्नान करण्याकरता आतमध्ये जाता, म्हणून भगवान गणेशाचं प्रागट्य झालं. म्हणून भगवान गणपतीचं एक भजन आपण त्या ठिकाणी गाऊया. शिव के प्यारे गणेश काटो विघ्न करे, मेरे अंगना पधारो मैं तेरे जाऊंगा. शिव के प्यारे गणेश काटो विघ्न करे, मेरे अंगना पधारो मैं तेरे जाऊंगा. एक दया की मैं तराप कर दो इधर, मेरी बिगड़ी सुधारो मैं तेरे जाऊंगा. शिव के प्यारे काटो विघ्न करे, मेरे अंगना पधारो मैं तेरे जाऊंगा.
स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो स्वामी श्री स्वयं प्रकाश ज्यापुढे उदास चंद्र रवी ज्यापुढे उदास चंद्र रवी शशी अग्नि नेकीच्या रूपारवी शशी अग्नि स्वप्रकाश रूपाने स्वप्रकाश रूपाने स्वप्रकाश रूपाने तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो एका जनार्दनी गुरु परब्रह्मा तयाचे प्रेरणा सदामुखी अशा पद्धतीने पार्वती माता मंगल स्नान करतेवेळी कोणीतरी दारावरती रक्षण करता असला पाहिजे, म्हणून आपल्या स्वरूपापासून ज्या परमात्म्याची निर्मिती करतात ते एक दैवत ज्यांचं नाव आहे भगवान गणेश, म्हणून भगवान गणपतीचा अवतार त्या ठिकाणी झाला. म्हणून एकदा जोराने जयघोषामध्ये आपण गणपती बाप्पाचा जय जयकार करूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. भगवान गणेश जगातील प्रथम देवता, त्या ठिकाणी अग्रगण्यचं स्थान त्या ठिकाणी प्राप्त होणारी देवता भगवान गणपती प्रगट झाले आणि आपल्या जय विजया या दोन्ही दासीच्या समवेत आज त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं स्वरूप पार्वती माता आतमध्ये असताना इकडे लक्ष द्या. भगवान परमात्मा शिवजी कैलास लोकांमध्ये नाही, पार्वती माता आहे आणि पार्वती मातेची सेवा करणाऱ्या दोन दासी जया आणि विजया त्या ठिकाणी आहेत. सेवा चालू आहे. आतमध्ये मंगल स्नान करण्याकरता गेलेले आहे. दारावरती भगवान गणपती बाप्पाला रक्षणाकरता ठेवलेला आहे. असा प्रसंग चालू असताना जे भगवान शिवजी साधना करण्याकरता गेले होते, ती साधना एकांत साधून आपल्या कैलास लोकांमध्ये त्या ठिकाणी येत आहे आणि भगवान शिवजी कैलासामध्ये प्रगट झाल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये जाण्याकरता निघताय, तेव्हा त्यांना थांबवल्या जाते. तेव्हा गणपती बाप्पा भगवान शिवजीला थांबवा, आतमध्ये तुम्हाला जाता येणार नाही. भगवान गणपतीने शिवजीला थांबवलं. भगवान शिवजी म्हणता, बाबा अरे माझ्या घरामध्ये जाण्याकरता तू मला अडवणारा आहे तरी कोण? त्यांनी सांगितलं तुम्ही आहे कोण? भगवान शिवजी आपल्या पोराला विचारतात तू आहे तरी कोण? कारण बाप लेकांनी आजपर्यंत एकमेकांना पाहिलेलं नव्हतंय. भगवान शिवजी म्हणता घर माझा आहे, गणपती बाप्पा घर म्हणता माझा आहे. तो सांगतात तू कोणाचा मुलगा आहे? भगवान गणपती बाप्पा म्हणता मी पार्वतीचा मुलगा आहे.
पण गणपती बाप्पा विचारतात तुम्ही कोण आहे? म्हणता मी पार्वतीचा पती आहे. एक म्हणतो मी पार्वतीचा पती आहे, एक म्हणतो मी पार्वतीचा मुलगा आहे. एकमेकांना न पाहिल्यामुळे परिचय नव्हता. भगवान शिवजीचा विश्वास बसत नाही. गणपती बाप्पा आईचा आज्ञेचं पालन म्हणून आतमध्ये त्या ठिकाणी जाऊ देत नाही. म्हणून अतिशय शांत पण क्रोधायमान असणारी देवता भगवान शिवजीला क्रोध निर्माण होतोय की बाबा माझ्याच घरामध्ये माझ्याच पत्नीच्या विहारामध्ये जर मला जाण्याकरता नाकार त्या ठिकाणी देत असेल तर आपल्या हातामध्ये असणारं त्रिशूळ घेतलं आणि त्रिशूळ त्या गणपतीच्या मस्तकात धारण करता आणि गणपतीचा शिरच्छेद त्या ठिकाणी करता. गणपती बाप्पाचा शिरच्छेद त्या ठिकाणी झाला. गणपती बाप्पाचा शिरच्छेद जसा झाला तसा हाहाकार सुरू झाला. आतमध्ये असणाऱ्या जय विजया पार्वतीपर्यंत जाता आवाज कशाचा आहे, हाहाकार कशाचा झाला. म्हणून मा भगवती पार्वती माता त्या ठिकाणी आतमधून येतात आणि पाहतात तर माझा गणपती मुलगा ज्याला मी माझ्या कार्तिकेची आठवण येते म्हणून माझ्या स्वरूपापासून तयार केला, आज जन्माला घातलेला मुलगा ज्याचं स्वरूप मी निर्माण केलं त्या मुलाला मात्र शिरच्छेद केला. पण कोणी केला? माझ्या स्वतःच्या पतीने त्या ठिकाणी केला. म्हणून पार्वती ही शक्तीची देवता आहे. पार्वती महाराज ही शक्तीची अधिष्ठात्री देवता असल्यामुळे या जगाला निर्माण करणारी देवता जर आहे तर तिच्या अंतःकरणामध्ये क्रोध सुद्धा आहे. म्हणून तिने सांगितलं जर माझा मुलगा या ठिकाणी नष्ट झाला असेल आणि शिवजी पासून त्या ठिकाणी नष्ट झाला असेल तर या जगतामध्ये मी आता कोणाचंही म्हणणं ऐकणार नाही. माझा मुलगा त्या ठिकाणी पाहिजे. पार्वतीचा क्रोध शांत करण्याकरता ब्रह्म चंद्र इंद्र सर्व देवता येतात पण कोणाकोणही क्रोध शांत होत नाही. तेव्हा भगवान शिवजी म्हणतात पार्वती काळजी करू नको, तुला जर त्या ठिकाणी तुझा मुलगाच पाहिजे असेल तर तुझा मुलगा मी मात्र त्या ठिकाणी जिवंत करून देतो. कारण भगवान शिवजीकडे कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम अशा तिन्ही शक्त्या भगवान शिवजीकडे होत्या. म्हणून शिवजींनी आपल्या दूतांना बोलवलं, आपल्या गणांना बोलवलं आणि गणांना सांगितलं आपल्या नगरीच्या बाहेर पडल्याच्या नंतर पहिला जो प्राणी तुमच्या नजरीला पडेल त्या प्राण्याचा शिरच्छेद करा आणि तो त्या ठिकाणी घेऊन या. बाहेर गेल्याच्या नंतर पहिला प्राणी शिवगणाच्या दृष्टीला त्या ठिकाणी पडतो ज्याचं नाव आहे हत्ती. हत्ती नावाचा प्राणी त्यांच्या दृष्टीला पडला. शिवगणांनी हत्तीचा शिरच्छेद केला. हत्तीचं मस्तक त्या ठिकाणी घेऊन आले आणि जी गणपती देवता ज्यांचा भगवान शिवजींनी शिरच्छेद केला होता त्या गणपती बाप्पाला उठवलं. उठा गणपती बाप्पा. गणपती बाप्पाला उठवलं आणि आणलेलं हत्तीचं मस्तक त्या ठिकाणी काय केलं त्यांच्या अंगावरती धारण केलं आणि मरण पावलेले गणपती बाप्पा शिरच्छेद झालेले पुन्हा त्या ठिकाणी जिवंत झाले. परंतु जिवंत झाले पण पार्वती मातेचा क्रोध काही शांत झालेला नव्हता. क्रोधायमान असणारी शक्तीची देवता पार्वती माता आता पार्वती म्हणते पतिदेवा तुम्ही जरी माझ्या मुलाला जिवंत केलं पण माझ्या मुलाला तुम्हाला मारण्याकरता परवानगी तरी कोणी दिली? माझ्या मुलाला तुम्ही मारलं का असा प्रश्न केल्याच्या नंतर भगवान शिवजी म्हणता पार्वती मी तुझा मुलगा आहे, आपला मुलगा आहे. परिचय नव्हता म्हणून महाराज माझ्या घरामध्ये तुला भेटण्याकरता त्याने अडवलं म्हणून मी त्याचा शिरच्छेद केला. पण पार्वती माता म्हणते माझा मुलगा आहे, याला आता हत्तीची सोंड त्या ठिकाणी धारण झाली. पण माझी एक इच्छा अशी आहे या जगतामध्ये माझा मुलगा तुम्ही जिवंत केला पण माझ्या मुलाला असं काही वरदान द्या की या त्रैलोक्यामध्ये जेवढे देवता आहे या 33 कोटी देवता आहे या 33 कोटी देवतेमध्ये पहिलं अग्रगण्य पूजेचं स्थान जर कोणाला प्राप्त होईल तर ते माझ्या मुलाला झालं पाहिजे असं वरदान त्या ठिकाणी मला द्या. म्हणून भगवान भोलेनाथ भगवान शिवजी भगवान विष्णू आणि ब्रह्मा या तिन्ही देवता पार्वतीला वचन देता का जगतामध्ये जरी 33 कोटी देवता असले तरी तुझ्या मुलाचं पहिलं पूजन या जगतामध्ये घडेल. म्हणून आपल्या घरी कुठलीही पूजा असू द्या
कोणतंही पूजन असू द्या, आपण पहिल्यांदा पूजनामध्ये जर पूजा कोणाची करत असेल तर ती भगवान गणपतीची करत असतो. प्रारंभी विनंती करू गणपती किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि असं स्वरूप जर कोणाचं असेल तर ते भगवान गणेशाचं आहे. असे कार्तिक स्वामी आणि भगवान गणपती बाप्पा यांचं त्या ठिकाणी अवतार झाला. आणि अवतार झाल्याच्या नंतर पार्वती माता म्हणता, आता तर बाबा पोरगा जन्माला आला, पण पोरगा जन्माला आल्यानंतर आई वडिलाला असं वाटते वायरी बी लवकर आली पाहिजे आहे की. गणपती बाप्पा लग्न करायचं आहे का? हो गणपती बाप्पा लग्न करायचं आहे काय? हा म्हणतात ते. या देवा ऐका, भगवान गणपतीचा अवतार झाला, जन्म झाला. कार्तिक स्वामी त्या ठिकाणी येतात बरं का, आपल्या भावाला पाहण्याकरता, आपल्या आई वडिलाला भेटण्याकरता. कार्तिक स्वामी आणि भगवान गणपती बाप्पा शिव पार्वती एकत्रित परिवार होतो. त्यांना तिकडे टोन करा, तिकडे तिकडे वागव काका, तिकडून समोर टोन करा. भगवान गणपतीचा अवतार झाल्याच्या नंतर कार्तिक स्वामी, भगवान गणपती बाप्पा आणि शिव पार्वती यांचा परिवार एकत्रित येतो. आणि परिवार एकत्रित आल्याच्या नंतर पार्वती माता म्हणते, देवा आता तुम्ही या ठिकाणी काय केला पाहिजे, विवाह सोहळा केला पाहिजे. पण विवाह सोहळ्याची अट ठेवली महाराज. अट कशाची अट ठेवली? जो पहिला लग्न कोणाचं करायचं, लहान्या भावाचं करायचं की मोठ्या भावाचं करायचं. पण कार्तिकही उतावीळ झाला होता आणि गणपती उतावीळ झाला होता. कशाने? लग्न करायला. गणपती म्हणतो माझा पहिला लग्न, कारण मी मोठा दिसायला आहे. कार्तिकी म्हणता वयाने मी मोठा आहे, म्हणून लग्न माझं झालं पाहिजे. मग कोणाचं लग्न व्हावं? तर शिव पार्वती सांगतात, जो कोणी या पृथ्वीला एक प्रदक्षिणा मारून पहिल्यांदा येईल, पहिल्यांदा त्याचं त्या ठिकाणी लग्न होईल. म्हणून गणपती बाप्पा आपल्या आई वडिलाच्या भोवती 7 प्रदक्षिणा त्या ठिकाणी पूर्ण करतात. आणि कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकरता निघून जातात. म्हणून पहिलं लग्न जे होते ते कार्तिक स्वामीचं नाही, तर पहिलं लग्न कोणाचं होते? भगवान गणपतीचं. प्रदक्षिणा मारा गणपती बाप्पा. ओ गणपती देवा, अशी उलटी झाली ते कार्तिकी नाही, फक्त गणपती. कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकरता निघून जातात. आणि गणपती बाप्पा आपल्या आई वडिलाला त्या ठिकाणी काय करता? प्रदक्षिणा मारता. गणपती बाप्पाच्या 7 प्रदक्षिणा पूर्ण होता. आईच्या जवळ उभे राहतात. आणि आईच्या जवळ तिथं उभे राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज आईला विचारता, गणपती बाप्पा आई माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली. पार्वती म्हणते, बाळा तू तर इथंच आहे, कार्तिक कितीतरी लांब पर्यंत गेला असेल, तो यायच्या अगोदर तू निघालं पाहिजे. गणपती बाप्पा म्हणता, आई कार्तिक दादा 1 प्रदक्षिणा करणार, पण मी मात्र त्या ठिकाणी 7 प्रदक्षिणा मारून या ठिकाणी तुमच्याजवळ उभा आहे. आई वडिलांची प्रदक्षिणा केली म्हणून 7 प्रदक्षिणेचं काय मिळालं? पुण्य मिळालं. आणि गणपतीचा आणि पार्वतीचा संवाद चालू होता. गणपती करता पोरगीही पाहिली, एक नाही 2 मुली. गणपती बाप्पा चालतील ना? 2 मुली त्या ठिकाणी बघितल्या. 2 मुलीच्या समवेत भगवान गणेशाचा विवाह सोहळा त्या ठिकाणी महाराज संपन्न होतो. आणि नंतर कार्तिक स्वामी त्या ठिकाणी येतात. कार्तिक स्वामी पाहता, मी पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकरता निघून गेलो, आई वडिलांनी माझ्यासोबत कपट केला, माझं लग्न अगोदर न करता गणपतीचं केलं. म्हणून कार्तिक स्वामी म्हणता, मी आता लग्न करणार. करसान का कार्तिक स्वामी? हो, मी लग्न करणार नाही. म्हणून परत साधना करण्याकरता कार्तिक स्वामी निघून जातात. भगवान गणेशाचे 2 विवाह सोहळा संपन्न होतात. त्याच्या कथा आपण दुपारच्या सत्रामध्ये बघू. कार्तिक स्वामीचा क्रोध का निर्माण झाला, परत साधनेकरता का गेले, आणि गणपती बाप्पाला आपल्याकडे आपण ज्या पत्न्या 2 मानतो त्या कोणत्या आहेत, त्यांची नावं काय आहे, अतिशय सुंदर चिंतन शिव महापुराणामध्ये केल्या जाते. 2 मिनिटं एक संकीर्तन भजन घेऊ. सगळ्यांनी उभे राहा. जागेवरच राहा बरं का.
छानपैकी पावली खेळा. तुम्ही तिकडे सारखा जरासे. हा गणपती मोदक येते तुम्ही असं सारखा. हा ह्या 7-8 मुली या फक्त इथं बोलेल. मुली इथं समोर आहे. सगळ्या आपापल्या जागेवर राहा. समोर गोळा नका करा म्हणजे कोणालाच पावली खेळता येत नाही मग. आणि एकच गीत होणार आहे. एकच गीत. बाकी संध्याकाळी सर्वांनी 4:30 वाजता या. चला लवकर या. पुढे आज कथा लवकर आटपू वात्रत राम महाराज. सगळ्यांनी पावली खेळायची बरं का. भगवान शिवजीच्या लग्नात जसं नाचतो ना आपण तसं शंकराच्या पोराच्या लग्नात नाचल्या गेलं पाहिजे ना. पोरीनं तुम्ही राऊंड करा ना. चला लवकर. पाठीमागे तिकडे गोल केला चालते बरं का. फक्त असं एका जागी गर्दी करू नका. जय हो. पावली खेळा. उभे असलेले मंडळी हात हलवा सर्वांनी. छाया
धैर्याची रावरी कृपेची छाया भक्ताला या दर्शन द्याया देवादी देवा हे गणराया देवादी देवा हे गणराया देवादी देवा हे गणराया साना पुराणा आनंद झाला काशाचा आवाज रे लाला गणपती माझा आला
के ग्वालों से अपना दिल लगाया है, ब्रज के ग्वालों से अपना दिल लगाया है। नील भी गवाई है, पेड़ भी गवाया है, हम ब्रज के ग्वालों से अपना दिल लगाया है। जय हो।
रामचंद्र आहे समाज